मराठा समाजाच्या नादी लागू नको. मराठा समाजाच्या नादी लागला तर तुला अडकायलाही काही वेळ नाही. तू ज्या पद्धतीने मराठा समाजामध्ये द्वेष निर्माण करतोय ते बरोबर नाही. हे शब्द आहेत मनोजदादा जरांगे यांचे धनंजय मुंडे यांच्याबद्दल. एकीकडे मनोजदादा जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वादविवाद प्रत्येक वेळेस बघायला मिळतोय. त्यानंतर ना आता खूप दिवसानंतर मनोज जरांगे यांनी एक पब्लिक प्रेस घेतली आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती खूप खतरनाक आरोप केले. या आरोपात मनोजदादा जरांगे धनंजय मुंडे यांना काय बोललेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हापासून मराठा समाज आणि वंजारी समाज यांच्यामध्ये राजकारणाने एंट्री घेतली तेव्हापासून या दोन्ही समाजामध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली. एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे आणि मनोजदादा जरांगे यांच्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये राजकारणानं रूप घेतलं आणि आता त्यावरती धनंजय मुंडे यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी पब्लिक प्रेसमध्ये खूप काही दावे केले. ज्यावेळेस जेव्हा सभागृहाचे तुम्ही अपोजिशनचे लीडर होता, विरोधी पक्ष नेते होता, तेव्हा तुमची इमेज किती चांगली होती. तुम्हाला तेव्हा सगळ्या समाजाने सांभाळून घेतलं, सगळ्या समाजाने तुम्हाला मोठं केलं. मग तुमचा मराठा समाजाबद्दल इतका द्वेष का? तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगताय की तुम्हाला तुमचा झालेला पश्चाताप समोर येतोय का, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असं होतंय का की जेव्हापासून मनोज जरांगे यांनी हा मुद्दा उचलून धरला तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत जे आहे ते कमतरता दिसायला लागली. त्यांचं मंत्रीपदही गेलं आणि त्यानंतर त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जाऊ लागले. आणि आता यावरती परत एकदा मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे की तुम्ही आता हे सुधारू शकता. आणखीन ही वेळ गेलेली नाहीये. ह्या वेळेला तरी दौडू नका. जर तुम्हाला मराठ्यांचा तुम्ही नाद करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं काम करा. आम्ही तुम्हाला काही करणार नाही किंवा आम्ही तुमच्या बाबतीत काही बोलणार नाही. परंतु दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी खरंच एवढा द्वेष केलाय का? धनंजय मुंडे यांच्या बाबतीत खरंच या सगळ्या गोष्टी झाल्यात, त्यांच्यावरती अन्याय होतोय का, हाही प्रश्न समोर येतोय. मित्रांनो, ज्या पद्धतीने मनोजदादा जरांगे ह्या सगळे वक्तव्य बोलतायत तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची यावरती आणखीन काही प्रतिक्रिया आली नाही. परंतु निश्चितच यावरती धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया येईल. याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.